नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। दिव्यांग दृष्टी फाउंडेशन संस्थेच्या वतीने अंध अपंगांनी तयार केलेला माल विक्री केंद्रावर मनपाचा हातोडा। न्यायप्रविष्ट असून पूर्वसूचना न देता अंध अपंग यांच्या रोजगार केंद्र महानगरपालिकेने उद्ध्वस्त केला। अस्लम पठाण। दिव्यांग दृष्टी फाउंडेशन संस्थेच्या वतीने नगर औरंगाबाद रोडवरील गारवा हॉटेल शेजारी बालाजी प्लाऊड जवळ मोकळ्या ओपन स्पेस जागेमध्ये अंध आणि अपंग 20 ते 25 व्यक्ती उदरनिर्वाह चालवत असल्याने तयार केलेले फिनेल, लिक्विड, सोप, साबण, पेपर बॅग, मेणबत्ती आदींसह विविध साहित्य बनवून विक्री चालू केली होती। आम्ही अंध व्यक्ती कुठल्याही प्रकारचा 2 नंबरचा व्यवसाय न करता आम्ही आमचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी तयार केलेले साहित्य विक्री करत आहोत व ओपन स्पेसची जागा कायमस्वरूपी नाममात्र भाडेतत्वावर मिळण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला होता। अंध अपंगांना आपले कुटुंब चालविण्यासाठी या जागेची मागणी संघटनेच्या माध्यमाने करण्यात आली होती, परंतु कुठल्याही प्रकारची दखल न घेतली असता महानगरपालिका व दिव्यांग दृष्टी फाउंडेशन संस्था यांनी नाममात्र भाडेतत्वासाठी कोर्टामध्ये धाव घेतली होती, परंतु अहमदनगर महानगरपालिकेने कोणतीही पूर्वसूचना आणि नोटीस न देता अपंगांनी उभारलेल्या स्टॉलला जेसीबीच्या साहाय्याने कारवाई केली व संपूर्ण माल उद्ध्वस्त करून टपरी शेड जेसीबीच्या साहाय्याने चुराडा करण्यात आला। सदरील प्रकरण न्यायप्रविष्ट असूनही महानगरपालिका अतिक्रमण विभाग यांनी जी कारवाई अंध अपंगांच्या दिव्यांग दृष्टी फाउंडेशनवर केलेली आहे याचा निषेध नोंदवत दिव्यांग दृष्टी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अस्लम पठाण यांच्या नेतृत्वाखाली लवकरच पालिकेसमोर आमरण उपोषण करून न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले। यावेळी सचिव आशिष रणवरे, संस्था उपाध्यक्ष केतन लांडे, फहीम पठाण, बाबा शेख आदी दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते। अहमदनगर शहरातील अहमदनगर महानगरपालिका हद्दीमध्ये असणाऱ्या दिव्यांग दृष्टी फाउंडेशन ही संस्था आणि अहमदनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने दिव्यांगांसाठी दिव्यांगां स्वरूप असं उपक्रम राबवलं जात होतं। या ठिकाणी 20 ते 25 अंध बांधव येऊन या ठिकाणी त्यांचा दिवाळीपासून तर आतापर्यंत उपजीविका चालू होती। महानगरपालिका यामध्ये सहभागी असताना सुद्धा महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाने सदरील संस्थेचा आणि महानगरपालिकेचा दावा कोर्टामध्ये प्रलंबित असताना महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने समरीमध्ये येऊन या ठिकाणी दिव्यांग सुट्ट्याचा गैरफायदा घेऊन या ठिकाणी अंध बांधव येऊन जो रोजगार आपल्यासाठी मिळवत होते, घरून डबा घेऊन येत होते आणि या ठिकाणी जेवण करून आपला व्यवसाय करत होते, तर महानगरपालिकेने त्यांच्या बळाचा वापर करून या ठिकाणी पूर्णपणे आमच्या स्टॉलची पूर्णपणे नुकसान केली आहे। या ठिकाणी आमचं कमीत कमी 3 ते 3.5-4 लाख रुपयाचं नुकसान झालंय। या ठिकाणी जे अंध बांधव येत होते कोणाचाही आम्ही या ठिकाणी काही कसल्याही प्रकारचा 2 नंबरचा धंदा करत नव्हतो, काही नाही, रोज येत होतो, या ठिकाणी बसत होतो। जरी आमचं विकलं जात होतं नाही होतं तरी आम्ही प्रशासनाला आव्हान करत होतो या ठिकाणी दिव्यांगांसाठी महानगरपालिकेने केलंच काय आतापर्यंत। जर महानगरपालिका दिव्यांगांना दर महिन्याला मानधन देऊ शकत नाही, संजय गांधी सुद्धा वेळेवर येत नाही, जर दिव्यांग रोजगारासाठी इथं लढत असतील तर त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आणि माननीय आयुक्त साहेबांनी जो कारवाई केली याबद्दल आम्ही महानगरपालिकेचा आणि आयुक्त साहेबांचा निषेध करतो। आणि या ठिकाणी जर आम्ही कोर्टामध्ये आहोत तर त्या ठिकाणी महानगरपालिकेला कशाचाही आदेश नसताना सुद्धा आम्हाला कसल्याही प्रकारचा आदेश न देता या ठिकाणी आमच्यावर पूर्णपणे कारवाई करून आमचं पूर्णपणे नुकसान करण्यात आले। या ठिकाणी अंध बांधवांनी बनवलेलं फिनेलचं नुकसान झालं आहे। अंध बांधवांच्या ज्या वस्तू होत्या या ठिकाणी कॉम्प्युटर असो, झेरॉक्स मशीन असो पूर्णपणे रस्त्यावर काढून फेकण्यात आले। या ठिकाणी आम्ही जायचंय काय, आमच्याकडे उपोषणाशिवाय दुसरा काही पर्याय राहिला नाही। महानगरपालिकेचं आम्हाला एकच म्हणणं आहे की महानगरपालिका ज्यावेळेस आमच्यावर कारवाई करत होती, जर आम्ही कोर्टामध्ये आहोत तर कोर्टाने जर मेजबान साहेबांनी जर आम्हाला आदेश दिला असता, आमची जर चुकी असती, या ठिकाणी आम्ही काही गैरकृत्य केलं असेल तर कोर्टाने आम्हाला तसा आदेश दिला पाहिजे होता। बिगर काही आदेश नसताना क्रिसमसच्या सुट्टीचा त्यांनी गैरफायदा उचलून महानगरपालिकेने जी कारवाई केली त्याबद्दल प्रशासनाने घोडदखल घ्यावी। या ठिकाणी आमची संस्था या ठिकाणी काही थोड्या दिवसामध्ये आपली कारवाई करून उपोषणात महानगरपालिकेच्या विरुद्ध उपोषणात बसणार आहे। आणि जो या ठिकाणी जो या लोकांनी जी कारवाई केली ही कोणाच्या मार्फत झाली आणि कोणाच्या प्रेशरमध्ये झाली आणि आम्ही या ठिकाणी काय गैरकृत्य केले हे महानगरपालिकेने आम्हाला दाखवून द्यावं। तरी पण आपण कोर्टामध्ये असताना सुद्धा या लोकांनी कारवाई कशाबद्दल केली, आम्हाला कसल्याही प्रकारचा आदेश नाही दिला, काहीच केलं नाही, काही न सांगता आमचं या ठिकाणी भरपूर असं नुकसान करण्यात आलं आहे। त्याबद्दल आम्ही सर्व दिव्यांग बांधव महानगरपालिकेचा निषेध करतो।
आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांना हे आमचं सांगणं आहे, जर दिव्यांगांनी त्यांचं असं काय वाईट केलं होतं, त्यांनी आमचं येऊन या ठिकाणी नुकसान केलं, आम्ही असं काय गैरकृत्य केलं, या ठिकाणी काय 2 नंबरचे धंदे केले का काय केलं आम्ही, या ठिकाणी महानगरपालिकेचे भरपूर असे लेआउट आहेत, त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचे गैरप्रकार चालू आहेत, आम्ही कसल्याही प्रकारचा काही गैरप्रकार केला नव्हता. या ठिकाणी फक्त रोजगारासाठी आमची लोक येत होती जात होती, तरी पण महानगरपालिका आमच्यासमोर खूप मोठा अन्याय केला आहे. तरी पण महानगरपालिकेचा आम्ही आमच्या संस्थांतर्गत आणि नगर शहरातील दिव्यांगांबद्दल सांगतो का जो दिव्यांगांसाठी उपक्रम होता तर महानगरपालिकेने तो उपक्रम पूर्णपणे या ठिकाणी मोडीस काढला आहे आणि आमच्यावर काही कारवाई न्याय न मिळता आम्हाला कसल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही आजपर्यंत आणि आमच्यावर चुकीची अशी कारवाई झाली आहे. तरी आम्ही या विरोधात आता सध्या तर कोर्टात आहोत, तरी पण आम्ही उपोषणात बसणार आहोत. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर. नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा.